नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, होतं असं की मिस्टर स्वामीनाथन यांनी एक पार्टी अरेंज केलेली असते आणि त्या पार्टीमध्ये चांदेकरांना आमंत्रण दिलेलं असतं। पार्टी याबद्दल असते की मिस्टर स्वामीनाथन यांनी चांदेकरांसोबत जे डील केलेलं असतं ते डील सक्सेसफुल झालेलं असतं आणि त्या डीलमधून मिस्टर स्वामीनाथन यांना खूप फायदा झालेला असतो। त्यामुळे स्वामीनाथन यांनी खूप मोठी पार्टी अरेंज केलेली असते। तिथे भरपूर सारे लोक आलेले असतात आणि पूर्ण चांदेकर फॅमिलीला त्यामध्ये इन्व्हाइट केलं जातं। मिस्टर स्वामीनाथन यांनी कलाला तर स्पेशल आमंत्रण दिलेलं असतं, कारण कला ही मिस्टर स्वामीनाथन यांची डिझायनर असते आणि तिच्या डिझाईन्समुळेच एवढा प्रॉफिट त्यांना झालेला असतो। आता सर्व चांदेकर मिस्टर स्वामीनाथन यांच्या इथे पार्टीला जायला निघालेले असतात। सर्वजण छान आवरून आलेले असतात। त्यावेळी कला देखील आवरून आलेली असते। तेव्हा सरोज म्हणते की हिची काय गरज आहे तिकडे येण्याची आणि हिला नाही घेतलं तर बरं होईल। तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आई, मिस्टर स्वामीनाथन यांनी कलाला स्पेशल आमंत्रण दिलेलं आहे आणि कलामुळेच त्यांची डील पुढे गेली आहे असं त्यांना वाटतंय। त्यामुळे आपण याबद्दल काही बोलू शकत नाही आणि कलाला आपल्याला न्यावंच लागेल। त्यामुळे आता सरोजही काही बोलत नाही। आता सर्वजण मिस्टर स्वामीनाथन यांच्या पार्टीसाठी एका हॉटेलमध्ये जमलेले असतात। मिस्टर स्वामीनाथन यांची बायको सुद्धा आलेली असते। आता ती सगळ्या चांदेकरांचं स्वागत करते। कलाचं आणि अद्वैतचं ती स्पेशल कौतुक करत असते आणि सांगत असते, मला यांनी सांगितलंय की तुम्ही दोघं किती परफेक्ट कपल आहात आणि कला खूप छान डिझाईन्स करते असंही मला कळलंय। तेव्हा कला आणि अद्वैत दोघांनाही थँक्यू म्हणतात। त्यानंतर पार्टीला सुरुवात झालेली असते। सर्वजण पार्टी एन्जॉय करत असतात। गाणे, डान्स सगळं काही पार्टीमध्ये असतं। रोहिणीला मात्र पार्टीमध्ये धमाका करायचा असतो। काहीही करून तिला अद्वैतला आणि कलाला तोंडावर पाडायचं असतं। अद्वैतला तिला ह्या गोष्टीसाठी तोंडावर पाडायचं कारण चांदेकरांचा सगळा बिझनेस अद्वैत सांभाळतोय। त्यामुळे पार्टीमध्ये अद्वैतचं खूप कौतुक होत असतं। वेगवेगळे बिझनेसमॅन हे अद्वैतला भेटत असतात, अद्वैतशी बोलत असतात, अद्वैतशी गप्पा मारत असतात आणि त्यामुळे रोहिणीचा नुसता जळफळाट होत असतो की तिचा जो मुलगा आहे तो एका साईडला पडलेला असतो। त्याच्याशी धड कोणी बोलायलाही येत नसतं, त्याला कोणी विचारतही नसतं। राहुल मात्र एका कोपऱ्यात उभा असतो आणि सगळीकडे फक्त अद्वैत 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 याचीच चर्चा असते। तो सोबतच डिझायनर म्हणून कलाचं सुद्धा तिथे खूप कौतुक केलं जातं की कला खूप छान डिझाईन्स बनवते। सगळीकडे फक्त अद्वैत आणि कला झळकलेले असतात। त्यामुळे रोहिणीचं मात्र डोकं सटकतं आणि रोहिणीला आता खूप राग आलेला असतो। तेवढ्यातच रोहिणीला एक वेटर दिसतो। तर तो वेटर सर्वांना ज्यूस देत असतो, वेलकम ड्रिंक देत असतो। आता त्याला बघून रोहिणीच्या मनात एक कल्पना सुचते। रोहिणी आता त्या वेटरला बोलावून घेते आणि त्या वेटरला काही पैसे देते। वेटरला ती सांगते की ह्या 2 ग्लासमध्ये तुला दारू मिक्स करायची आहे आणि ते 2 ग्लास तुला कला आणि अद्वैत यांना द्यायचे आहेत आणि हे काम करण्यासाठी तिने त्या वेटरला पैसेही दिलेले असतात। आता तो वेटर हे काम करण्यासाठी लगेच रेडी होतो। तो वेटर आता किचनमध्ये गेलेला असतो। मुद्दाम त्याने दारूचे 2 ग्लास भरलेले असतात आणि त्यामध्ये ज्यूस ॲड केलेला असतो आणि मुद्दाम ते 2 ग्लास आता अद्वैतला आणि कलाला दिलेले असतात। बाकीच्यांसाठी त्याने वेगळा ज्यूस भरलेला असतो, परंतु अद्वैत आणि कलासाठी वेगळा असतो। आता अद्वैत आणि कलाला तो ज्यूस दिल्यानंतर अद्वैत आणि कला काही विचार न करता ते पिऊन घेतात। थोड्या वेळानंतर अद्वैतला मात्र नशा व्हायला सुरुवात होते। अद्वैतचं डोकं गरगरायला लागतं आणि त्याला फार हलकं हलकं वाटत असतं आणि कलासोबतही सेम झालेलं असतं। आता अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांसोबत डान्स करायला लागतात। ते बघून सगळेजण शॉक होतात की हे दोघं एकमेकांसोबत कसे काय डान्स करताय। चांदेकरांना तर खूप शॉक लागलेला असतो, परंतु त्यांना छानही वाटत असतं की दोघं एकमेकांसोबत डान्स करताय। आता दोघांचा डान्स इतका विचित्र असतो की आलेले सगळे लोक त्यांच्याकडे बघत असतात की हे काय इतका विचित्र डान्स करताय। सरोजला मात्र खूप राग येत असतो, कारण दोघंही जरा क्लोज येऊन डान्स करत असतात। सरोज आता त्या दोघांच्याही मध्ये जात असते। अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, तू ड्रिंक केलंयस, तुला काही वाटलं नाही का ड्रिंक करताना? मी तुला 100 वेळा बजावलंय की ड्रिंक करत जाऊ नकोस म्हणून, तरीही तू ड्रिंक केलंस। पण अद्वैत सरोजला म्हणत असतो की आई, अगं तुलाही टेन्शन घेते, सारखं मला लहान मुलांसारखं ओरडत असते, हे करू नकोस, ते करू नकोस, असं करू नकोस, तसं करू नकोस। अगं आई, मी आता काही लहान राहिलोय का? अगं मी अद्वैत चांदेकर आहे आणि मी एक बिझनेसमॅन आहे। तू मला एवढं का सारखं सारखं बोलत असते, टोकत असते? आता सरोजला मोठा धक्का बसलेला असतो की नक्की आपला अद्वैतच आहे ना हा, की आपल्याला असं बोलतोय। म्हणजे ऐनवेळी आईचा पदर धरणारा अद्वैत आज मात्र आईलाच उलट फिरून बोलायला लागलाय।
त्याचवेळी कलाही तिथे येते आणि कलासुद्धा सरोजला म्हणते की हो सरोज मॅडम, अगदी बरोबर बोललाय अद्वैत. मी म्हणते की अद्वैतचं आता लग्न झालंय, तुम्ही अद्वैतला सारखं सारखं का छोट्या मुलांसारखं ट्रीट करता? अद्वैत हे करू नको, अद्वैत तू माझ्यापाशीच ये, माझ्यापाशीच बस, मी जे बोलेल तेच कर. अद्वैत आता काय लहान राहिलाय का? कलासुद्धा असं नशेमध्ये बरळत असते. अद्वैत आणि कला दोघंही नशेमध्ये बरळत असतात आणि सरोजला ते बोलत असतात. तेव्हा सरोजला मात्र खूप राग आलेला असतो अद्वैतचा. आता मात्र सरोजला अद्वैतचा खूप राग आलेला असतो, कारण अद्वैतकडनं तिने कधीही एक्सपेक्ट केलेलं नसतं की अद्वैत तिला असं काही बोलून बसेल. आता ही गोष्ट समजलेली असते आबांना समजलेलं असतं की नक्कीच अद्वैत आणि कलाच्या ड्रिंकमध्ये कोणीतरी दारू मिक्स केली आहे आणि त्यामुळे या दोघांनाही आता नशा झाली आणि त्यामुळे हे असं काहीतरी बोलताय. तर आबा आता अद्वैतकडे जातात आणि त्यामुळे आबा आता सोहमला म्हणतात की सोहम तू एक काम कर, अद्वैतला तू त्याच्या रूममध्ये आबा आता सोहमला म्हणतात की सोहम तू एक काम कर, मला असं वाटतंय की अद्वैतने दारू प्यायली आहे त्यामुळे तो असा बरळतोय. उगाचच सगळ्यांसमोर तमाशा होण्यापेक्षा तू एक काम कर की तू आता अद्वैतला एका रूममध्ये घेऊन जा. हॉटेलच्या एका रूममध्ये सोहम आता अद्वैतला घेऊन गेलेला असतो. सोबतच आबांनी रजनीला सांगितलेलं असतं की रजनी तू कलाला सुद्धा एखाद्या रूममध्ये घेऊन जा आणि अद्वैतला आणि कलाला एका रूममध्ये अजिबात ठेवू नको, कारण ते दोघेही दारू प्यायलेले आहेत, दोघांनाही चढलेली आहे, त्यामुळे काय धुमाकूळ घालतील ना काही सांगता येणार नाही. त्यामुळे तू एक काम कर कलाला दुसऱ्या रूममध्ये ठेव. आता अद्वैत आणि कला हॉटेलच्या वेगवेगळ्या रूममध्ये असतात, परंतु दोन्हीही रूम शेजारीच असतात. कला मात्र तिच्या रूममध्ये बसलेली असते, तिच्या रूममध्ये ती बडबड करत असते, सगळ्यांशी ती बडबड करत असते, दाराशी बडबड करत असते, खिडक्यांशी बडबड करत असते, त्यानंतर बेडवर बसून ती बडबड करत असते, तिची फक्त बडबड चालू असते, हसत असते. तर अद्वैत मात्र वेगळंच विचित्र काहीतरी करत असतो. अद्वैत आता बाहेर आलेला असतो आणि तो एकेकाच्या रूम ठोठावत असतो. प्रत्येकाच्या रूमवर जाऊन आता प्रत्येकाचा दरवाजा तो वाजवत असतो. लोक बाहेर येत असतात, अद्वैतला ते बोलत असतात की तुम्ही आमची प्रायव्हसी डिस्टर्ब करताय, तुम्ही काय करताय तुम्हाला कळतंय का? परंतु अद्वैत मात्र त्यांच्याकडे जात असतो आणि त्यांना फक्त नमस्ते करत असतो. तर लोक सोडून देत असतात की जाऊ दे, याने खूप ड्रिंक केलंय, त्यामुळे अद्वैतच्या कोणी नादी लागत नसतं. आता अद्वैत दरवाजा ठोठवत आलेला असतो कलाच्या रूमपर्यंत. कलाचा दरवाजा त्याने ठोठवल्यावर कला म्हणते की चांदेकर तू? तेव्हाचा अद्वैत म्हणतो की खरे तू? तर आता कला अद्वैतची कॉलर पकडते आणि त्याला डायरेक्ट रूममध्ये घेऊन येते. तर अद्वैत तिला म्हणतो की खरे तू इथे काय करतेयस? तर कलाही त्याला म्हणत असते की चांदेकर तू इथे काय करतोयस? अद्वैत आणि कला दोघंही आता एका रूममध्ये असतात. एका रूममध्ये दोघंही आलेले असतात, दोघांच्याही गप्पा सुरू असतात. कला आणि अद्वैत दारूच्या नशेमध्ये असतात, दोघंही बडबड करत असतात आणि त्यांना त्यांचा भूतकाळ आठवत असतो. आता ते भूतकाळाबद्दल बोलायला लागलेले असतात. कला अद्वैतला म्हणत असते की तू किती खडूस आहेस ना, तू किती आगाऊ आहेस ना. अद्वैत तुला कधी मीपणा सोडून काही दुसरं बोलताच येत नाही ना, तुला तर मी कधी दिसतच नाही ना, माझंही एक मन आहे असं तुला काही वाटतच नाही, नुसतं तुझं मी 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 चालू असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी इतर वेळी कला खूप रागावून बोलत असते, परंतु यावेळी मात्र खूप प्रेमाने अद्वैतला ती समजावत असते की अद्वैत तू असं का बरं करतो माझ्यासोबत? तू नेहमी मला बोलत असतो, मला टोकत असतो, माझं घर, माझा बिझनेस, माझी रूम असंच करत राहतो. तुला असं वाटत नाही का की मी सुद्धा तुझी कोणीतरी आहे आणि तू माझं का बरं काही आणि तू मला तुझ्यामध्ये का सामावून घेत नाही? तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की कारण तू खरे आहेस, तू नेहमी माझ्या डोक्याला बोर करते, तू मला नेहमी टेन्शन देत असतेस आणि इरिटेट करायचं तर मला अजिबात सोडत नाही. तू प्रत्येक वेळी मला इरिटेट करत असते, ज्या गोष्टी मला नको असतात त्याच गोष्टी तू करतेस आणि म्हणून मला तुझा खूप राग येतो. आता कला आणि अद्वैत दोघेही या गोष्टी डिस्कस करत असतात, त्यांचा भूतकाळ डिस्कस करत असतात आणि मग अद्वैतला कलासोबत झालेली त्याची पहिली भेट आठवते. अद्वैतच्या गाडीला कलाची गाडी धडकली होती तेव्हा कला अद्वैतला खूप बोलली होती आणि त्या सगळ्या गोष्टी आठवून कला आणि अद्वैत दोघेही हसत असतात आणि आपली पहिली भेट कशी झाली होती त्यावर बोलत असतात. त्यावेळी आपण दोघं किती चिडलेलो होतो, मग आपण एकमेकांना किती बोललो होतो. मग अद्वैत कलाला म्हणत असतो की एवढ्या लोकांसमोर तू मला सॉरी म्हणायला सांगितलंस, सगळ्या लोकांसमोर मी तुला सॉरी म्हटलो. कला त्याला म्हणत असते की हो, सॉरी बोलताना तुझा चेहरा खूप भारी झाला होता आणि मला खूप मज्जा आली होती त्या टाईमला. ह्या सगळ्या गोष्टी आता कला आणि अद्वैतच्या डिस्कस होत असतात. त्यांच्यामध्ये जी काही भांडणं झालेली असते ती सुद्धा अगदी सहजपणे ते डिस्कस करत असतात, सहजपणे हसत खेळत बोलत असतात, कारण दोघंही दारूच्या नशेमध्ये असतात.
परंतु कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, मला एक गोष्ट कळत नाही की तू इतका खडूस आहेस, तू इतका आगाऊ चांदेकर आहेस, पण माहीत नाही मला तू खूप आवडतोस. म्हणजे मला तुझ्यासोबत कारण मला तुझ्यासोबत भांडणं केल्याशिवाय अजिबात होत नाही. तू जर एक दिवस माझ्याशी भांडला नाही ना तर मला मात्र अजिबातच करमत नाही. त्यामुळे मला नेहमी तुझ्याशी भांडावंसं वाटतं. तुझ्याशिवाय माझा एक दिवसही जात नाही. या घरात तूच एक आहेस की जो मला इतकं अटेन्शन देतो आणि जो नेहमी माझ्याशी भांडत राहतो. त्यामुळे त्या भांडणामुळे माझा दिवस तरी निघून जातो. सेम अद्वैत सुद्धा कलाला म्हणत असतो की हो खरे म्हणजे मला तू आधी आवडत नव्हती. आधी तर मी खरं तुझ्याशी भांडत होतो, खूप सिरियस भांडत होतो. मला तू माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको होती. परंतु आजकाल जेव्हापासून तू माझ्या रूममध्ये राहायला आली आहेस तेव्हापासून मात्र मला तुझ्यासोबत सतत बोलावंसं वाटतं, सतत तुझ्यासोबत भांडणं करावेसे वाटतात. ती भांडणं सुद्धा आता मला खूप गोड वाटायला लागली आहे आणि मला तुझ्याशिवाय आता नाही करमत. तुझ्यासोबत जर मी भांडण नाही केलं तर माझा तसा दिवस जात नाही. आणि तू कितीही आगाऊ असली तरी सुद्धा तू मला आवडतेस, असं अद्वैतने सुद्धा कलाला म्हटलेलं असतं. कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांना लाईक करताय ही गोष्ट दारूच्या नशेत त्यांच्याकडनं बोलून गेलेली असते. आणि मग कला आणि अद्वैत दोघंही जवळ येतात. एकमेकांच्या ते खूपच जवळ आलेले असतात. त्याच वेळी सरोज ही वरती आलेली असते आणि सरोज पहिल्यांदा अद्वैतच्या रूममध्ये जाते. तर अद्वैतच्या रूममध्ये कोणीही नसतं, अद्वैत तिथे नसतो. ते बघून सरोज विचार करते की अद्वैत कुठे असेल आणि मग ती कलाचा दरवाजा ठोठावते. कलाचा दरवाजा ठोठवल्यावर अद्वैत लगेच लपून बसतो आणि तो सांगतो की खरे कोणाला सांगू नकोस की मी इथे लपलोय म्हणून. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे. आता कला दरवाजा उघडते. ऑलरेडी कलाही नशेमध्ये असते, तिलाही तिचं स्वतःचं काही भान नसतं. सरोज कलाला विचारते की माझा मुलगा कुठे. कला म्हणते की मला काय माहिती तुमचा मुलगा कुठे आहे. तुमचा मुलगा तर तुम्हालाच माहीत पाहिजे ना, कारण तुम्हीच त्याच्यावर नेहमी लक्ष ठेवून असतात. सरोज तिला म्हणते की फालतूच्या गोष्टी करू नकोस. अद्वैत कुठे आहे एवढं सांग. अद्वैत इथे आलाय का. तेव्हा कला म्हणते की नाही, अद्वैत तर इथे नाही आलाय. तर अद्वैत हा दाराच्या मागेच लपलेला असतो आणि कलाची साडी तो खेचत असतो. तर कला त्याला म्हणत असते की चांदेकर गप्प बसशील का. हे बघ, मी सरोज मॅडमला अजिबात सांगणार नाही की तू इथे दाराच्या मागे लपलायस म्हणून. आता सरोजला कळलेलं असतं की याचा अर्थ अद्वैत हा दाराच्या मागे लपलाय. सरोज आता मुद्दामच रूममध्ये यायला लागते. तेव्हा कला काय तिला रूममध्येच घेत नसते. ती म्हणत असते की नाही, तुम्ही आमच्या रूममध्ये नाही यायचं, असं बोलून सरोजला ती आता डायरेक्ट दरवाजाच्या बाहेरच काढून देते. कारण नशेमध्ये काय करत असते तिचं तिलाही भान नसतं. आणि सरोजला आता समजलेलं असतं की ह्याचा अर्थ अद्वैत आणि कला दोघंही एका रूममध्ये आहे. आणि कलाने आतमधून कडी लावून घेतल्यामुळे सरोजला मात्र काही करताही येत नसतं. सरोज दरवाजा ठोठावत असते, परंतु अद्वैत आणि कला आतमध्ये मात्र हसत असतात दोघंही आणि दरवाजा काही उघडत नसतात. सरोजला आता खूप राग आलेला असतो. सरोजच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. तर सरोजला आता कलाचा आणि अद्वैतचा दोघांचाही राग येत असतो. सरोजला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की अद्वैत माझ्यासोबत असं कसं काय वागू शकतो. परंतु अद्वैतला स्वतःवर काही भान नसतं आणि अद्वैत सगळ्या नशेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. नशेमध्ये त्याचं खरं रूप समोर येत असतं. तर आता सरोज मात्र तिथेच उभी असते. दाराला कान देऊन आता ती ऐकत असते. अद्वैत आणि कला एकमेकांशी बोलत असतात. अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे तू मला खूप आवडती आणि तू माझ्याशी खूप छान भांडते. कलाही तेच म्हणत असते. दोघेही आता छान प्रेमाच्या गप्पा मारायला लागलेले असतात. सरोज हे ऐकत असते. सरोजला मात्र शॉकच बसलेला असतो. ज्या गोष्टीची सरोजने कधी कल्पनाही केलेली नसते ती गोष्ट आज घडत असते. अद्वैत आणि कला एकमेकांच्या खूपच जवळ आलेले असतात आणि त्या दोघांच्या प्रेमाच्या गप्पा सरोजला ऐकायला येत असतात. सरोजला आता काय करावं ते कळत नसतं, कारण सरोजला ते रूममध्ये सुद्धा घेत नसतात, बोलण्याचा एक चान्सही देत नसतात आणि डायरेक्ट सरोजला त्यांनी रूम बाहेर काढून दिलेलं असतं. त्यामुळे आता सरोजचं डोकं मात्र खूप फिरलेलं असतं आणि सरोज आता तनतन करत डायरेक्टली घरी निघून जाते. त्यानंतर पार्टी वगैरे संपलेली असते. घरातले सगळेजण घरी निघून गेलेले असतात आणि अद्वैत आणि कला मात्र हॉटेलमध्येच असतात. दोघेही हॉटेलमध्येच थांबलेले असतात. अद्वैत आणि कलाच्या गप्पा काही थांबत नसतात. दोघेही गप्पा मारत असतात, त्यांच्याबद्दल डिस्कस करत असतात, तू असा तू तसा. परंतु यावेळी मात्र तू खडूस आहेस, तू असा आहेस हे सुद्धा त्यांच्यामध्ये खूप प्रेमाने चालू असतं.
दोघंही खूप एन्जॉय करत असतात आणि मग अद्वैत आणि कला दोघंही खूप जवळ आलेले असतात. दोघंही एकमेकांच्या इतके जवळ आलेले असतात की जे की आधी कधीच आलेले नसतात आणि हॉटेलमध्ये त्याच रात्री ते फिजिकल देखील झालेले असतात. तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळ होते तेव्हा मात्र अद्वैत उठतो आणि कला त्याच्या अंगावर पडलेली असते. आता अद्वैत जेव्हा उठतो तेव्हा तो बघतो की कला त्याच्या अंगावर आहे आणि कलालाही जाग येते. आता दोघंही पटकन बाजूला होतात. नक्की रात्री काय झालं हे त्यांना काहीच आठवत नसतं आणि दोघंही अशा अवस्थेमध्ये असतात की दोघांनाही काही कळत नसतं की आपल्यासोबत नक्की झालंय तरी काय. आणि रात्रीचा सगळा प्रसंग त्यांना थोडा थोडा आठवत असतो आणि आपण खूप मोठी चूक करून बसलो असं त्यांना वाटायला लागतं. तर दोघांनाही आता फार लाज वाटत असते कारण आपण हे काय करून बसलं. इतर वेळेस तर आपण दोघंही एकमेकांशी एवढं भांडत असतो आणि आज मात्र एका बेडवर एवढे जवळ आलेले असतात दोघंही, त्यामुळे दोघांनाही फार लाज वाटत असते. आणि मित्रांनो, आता खरं तर अद्वैतची आणि कलाची जी प्रेम कहाणी आहे ती ह्या इन्सिडेंटपासून पुढे सुरू होणार असते. खऱ्या अर्थाने अद्वैत आणि कला दोघंही आता एकमेकांना या इन्सिडेंटपासून ओळखायला लागलेले असतात कारण ते दोघंही एकमेकांच्या आता खूपच जवळ आलेले असतात. ही एक रात्र असते जी आता त्यांच्या आयुष्यात त्यांना पुढे नेणार असते, त्यांच्यामधलं प्रेम खुलवणार असते. दोघंही मात्र ही गोष्ट टाळत असतात. दोघंही एकमेकांचं प्रेम एकमेकांना कबूल करत नाही, परंतु त्यांच्यामध्ये रात्री जे काही झालेलं असतं ती गोष्ट ते नाकारूही शकत नसतात. दोघंही एकमेकांच्या नजरेलाही नजर देत नसतात. तर मित्रांनो, उद्याच्या भागात आपण यापुढे नक्की पुढचा काय ट्विस्ट असणार आहे हे बघणार आहोत, त्यामुळे उद्याचा ट्विस्ट बघायला अजिबात चुकू नका. आणि मित्रांनो, आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.